नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आज अखेर संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातील एक महत्त्वाचा जी.आर. प्रकाशित झालेला आहे। तर मित्रांनो, या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। तर मग मित्रांनो, फरकासह पैसे खात्यात येणार आहे का? जानेवारी महिन्याचे पेन्शन कधीपर्यंत तुमच्या खात्यात येऊ शकते, या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतनेतर खर्चासाठी माहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासन यांचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा 16 जानेवारी 2026 रोजीचा म्हणजे आजचा हा जी.आर. आहे। तर या जी.आर. मध्ये काय माहिती दिली आहे बघूया। शासन निर्णय सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी एकूण 143,72,72,000 एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर त्यापैकी मित्रांनो, माहे नोव्हेंबर ते डिसेंबर या 2 महिन्याच्या वेतन आणि वेतनेतर खर्चासाठी 29,55,48,400 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना यांच्या कार्यालयीन खर्चासाठी आणि आस्थापनेसाठी हा निधी या ठिकाणी वितरित केलेला आहे। तर मित्रांनो, सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात आलेले आहे की सोबत जे विवरणपत्र अ आणि ब जोडलेले आहे त्याप्रमाणे विभागानुसार हा खर्च करायचा आहे। मग आवश्यकतेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे वाटप करायचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा जी.आर. आपल्याला आलेला आहे। www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही बघू शकता। मग मित्रांनो, वेतन आणि वेतनेतर खर्चासाठी म्हणजे जे कार्यालयात काम करतात तिथे जे खर्च होतो, कार्यालयामध्ये डाटा अपडेट करणे, आपले आधार कार्ड अपडेट करणे, DBT प्रोसिजर यासाठी तसेच इतर बाबींसाठी जो खर्च लागतो त्यासाठी हा खर्च करण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, हा जर खर्च कार्यालयीन कामासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचा मागच्या 2 महिन्याचे पैसे आता टाकण्यात आलेले आहे। तर याच्यासोबत जर शासनाने जानेवारी महिन्याचा सुद्धा या ठिकाणी लाभार्थ्यांचे पैसे देण्यासंदर्भातला जी.आर. काढायला हवा होता। कारण की या ठिकाणी जे लाभार्थी आहेत ज्यांना 1,500 रुपये 2,500 रुपये मानधन दिले जाते ते तुटपुंज आहे, त्यांना पुरत नाही। पण हे पैसे या ठिकाणी कार्यालयीन खर्चासाठी जे करतात त्यांना पगार पण असतो आणि त्यांना मानधन पण असते। तर अशा साठी तुम्ही जी.आर. काढता आणि ज्या ठिकाणी ज्यांना गरज आहे की जे आतुरतेने वाट बघत आहे की जानेवारी महिन्याचे पेन्शन कधी जमा होतील, त्या लाभार्थ्यांसाठी जी.आर. अजूनपर्यंत शासनाने काढलेला नाही। तर आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा केली असता, माहिती विचारली असता त्यांनी सांगितलेले आहे की पुढील आठवड्यात विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्या संदर्भातला जी.आर. येणार आहे आणि या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे, प्रोसिजर पूर्ण झालेली आहे। परंतु काल निवडणुकीनिमित्त मंत्रालयाला सुट्टी होती मुंबईत निवडणूक असल्यामुळे, तर त्यामुळे हा जी.आर. आज प्रसिद्ध होऊ शकलेला नाही। त्यामुळे पुढील आठवड्यात आपल्या जानेवारी महिन्याचे पेन्शन संदर्भातला जी.आर. हा प्रसिद्ध होणार आहे आणि त्यामध्ये सर्व काही माहिती येणार आहे की दिव्यांग बांधवांना पैसे मिळणार आहेत किंवा नाही, त्या संदर्भातली सुद्धा माहिती त्या जी.आर. मध्ये आपल्याला कळणार आहे। तर मग मित्रांनो, आपल्या जानेवारी महिन्याचे पैसे हे पुढील आठवड्यात येणार आहे। 26 तारखेपर्यंत हे पैसे आपल्याला मिळून जातील असे वरिष्ठ स्तरावरून सांगण्यात आलेले आहे। तरी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ज्या पद्धतीने हा वेतन आणि वेतनेतर खर्च संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा यांच्यासाठी जी.आर. काढलेला आहे, पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत, त्याच पद्धतीने लवकरात लवकर आपले जे संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर योजनेतील लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पुढील आठवड्यात हा जी.आर. काढून त्यांना या ठिकाणी लवकर वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता आपला सुद्धा जी.आर. पुढील आठवड्यात येऊ शकतो आणि येणारच आहे असे त्या ठिकाणी सांगितलेले आहे। तरी मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।